भाऊ बसलाय ना आता तरी त्याला पकडायला खावलं पाहिजे बनली तर उद्या बरे दर्शन का तू बरणी आणली का गाडी बंद पडली तू मागे वय भाऊ बरोबर का कधी पडलं तर आरामात करू का चला मग बारीक आणली का बरं नाही का पोतोळी घेतो भाऊ सिरमेटची सिरमेटची पोतोळी काय करतो मी मागचं गेलं की त्याला आलं पडेल हे मागचं शेवटचं काही उचलणे पडते दाखवली ना कोणत्या कलरचा सगळं दाखवायचं नाही हा पुऱ्या म्हणतो कोणत्या कलरचा अडून पण करत स्टॉप कर चालू राहू अरे भाऊ अरे पोतोडी नाही चालणार चला मागे जितू बाई अटक झाली की हलू का रे हलू का ते नाही नाही तुम्ही नको जा आंबा गैर मोठा कोण नरते जाता डायरेक्ट शांत होते घे बाई अरे तू कल्पेश भाऊ हॅलो हा दादा ते आले मित्र ते 2 मिनिटं सारखं पकडला हातात ते ना हातात ते तसं तोंडाची काय काय बाया सुट्या आणि समोर वय वय नको करू अरे त्याला शांत होते ना बोलतो ते थांबीन ते तू पुढे जा हा पुढे जा म्हणजे त्यांना म्हटले हे करायला पाहिजे अरे मी त्याच्या पुढे जाईन भाऊ त्याला शांतता करू होती त्या कल्पेश भाऊ बरोबर करीत खरं भाऊ कोपरा आहे का कल्पेश भाऊ तो धामण आहे रे भाऊ दामन नाही रे ते धामण आहे ते तू मला का बोल लोट्टा मला ते समजत एवढं मोठा आहे ते बोलो भाऊ धामण आहे की दामन आहे खरं झुमते ते या कल्पेश भाऊ त्याला खांद्यावर काय उठता रे ते माणसाला पैसा इथं जात पैसा भाऊ डायरेक्ट ते माणसाला चावतच नाही पंधरा बी आर पुन्हा काय हा बोलतोय पुन्हा टेक्निक तू गेले त्याला शांत करू दे ना त्याच्या अंगात आलाय जरा कांदा थंडा होतच नाही झाला शांत
घेतलं म्हणून मागच्या आम्हाला घेतलं तरी इगोल मागच्या वेळेला जनावर काय हे घ्या सारखे नाही ते होतं ते मागच्या वेळेला ही रिस्की आहे. त्याचं तोंड दाखव तू जवळ जाय त्याच्या ते पाय कसं घेत जाय. एक मिनिट शांत राहा. नाही हो प्राणी ते रिस्क करू झाले आपण. मरी जाईल ना मग कॅमेरा बोलायला लावून त्याला नाव सुद्धा काढलं ना मला वाटत असलं माणूस कशा करता आलाय तू त्याला म्हणतोय असं करता मी का म्हणतो शांतता झाला तो पहिला जरा 2 मिनिटं शांतता ठेवा त्याला जरा शांत करू दे मग भरतो मी त्याला परमिशन तुम्हाला अडचण असली मी बाहेर पकडतो बाहेर जातो तुमच्या तुम्हाला अडचण नाही राहू दे नको करा फक्त आता बापर पार्सलवाला पैसा काढतो तिकडे ना गाडी घे रे हो गाडी पार्सल म्हणून टाकी निघ जाओ एकदम पब्लिक घे मागची पुढची बाय माणसं घेत बस 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 तेवढं चांगलं तेवढं जास्त साईज दाखवू द्यायची टोकन आपलं होईल त्याची गाडी घेतली का आणि इकडे ते आमचा उकासला म्हणजे उकाची फाट्याची गाडी मामुली फाट्याची गाडी थोडं लाखाची गाडी थोडं लाखाची गाडी नाही आपल्या डिझून ना उलट्या फाट्याची हे जनावर अडून गेलं तर तरी सुद्धा मला आता मामुली कालदी होती ते मामुली होती कातोर नाही गे कातोर आहे का ते अरे कातर म्हणा ते केवढं तो होणार रे वो फाट्याच्या गाडीचा आवड आली आता फाट्याची गाडी तो फाटा घेणार शिजा टाकत उभा करू का तर पाहू शकता आपण की इंडियन रॅप स्नेक जातीचा साप आहे मित्रांनो भरपूर ॲग्रेसिव्ह आहे जवळपास 5-10 मिनिटं झाले त्याला मी पकडून शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण तो शांत काही व्हायला तर तयारच नाही आहे आणि कोब्रा सापासारखी काही बाहेर खुंकार पण काढतोय आणि मी थोडंसं माझ्या साईडवरती कामावरती असल्यामुळे मी माझ्या जे टॉंक वगैरे रेस्क्यू टॉंक बर्नी वगैरे आणू काही शकला नाही तर त्याला मी डायरेक्टच रेस्क्यू केला आहे 25 किलोमीटर दूर अंतरावरती काम चालू असताना मला रोजच्या गावातील लोकांचा कॉल आला आणि सांगितलं की साप आहे तर 5 गावात माझं काम चालू होतं मी काम सोडून साप रेस्क्यू करण्यासाठी आलाय
तर मित्रांनो आपण त्याला आता सुरक्षितरित्या रेस्क्यू करून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियामध्ये रिलीज करणार आहे. धामण जातीचा साप आहे मित्रांनो, पूर्ण बिनविषारी असतो. बरेच लोक म्हणतात धामण सापाच्या शेपटीत विषारी काटा असतो. तुम्ही पाहू शकता मी त्याला शेपटीकडूनच पकडला आहे, कोणताच काटा वगैरे नाही आहे. आणि बरेच लोक म्हणतात की गावडी म्हशीच्या पायाला आट्या बिट्या मारून पण दूध पिऊन जातो, त्या पण खोट्या गोष्टी आहे. साप दूध पिऊ शकत नाही. सापाच्या तोंडात थोडं सुद्धा दूध गेलं तर त्याला लकवा, पॅरालिसिस असे वेगवेगळे आजार होतात आणि साप मरण पावतो 8 ते 10 दिवसात. तर सापाला दूध पण नको पाजा. यांचं जे खाद्य आहे उंदीर, बेंडकुई, छोटे छोटे पक्षी, त्यांची अंडी, हे यांचं खाद्य आहे. दूध वगैरे हे साप पित नाही. तर मित्रांनो टफ साईज धामण जातीचा साप आहे, भरपूर ॲग्रेसिव्ह आहे. शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण शांत होत नाही आहे. आणि या रोजच्या गावातील लोकांचे खूप खूप अभिनंदन की यांनी या सापाला मारलं नाही, याला वाचवलं. मला त्यांचा जो कॉल आला तेव्हा मी साईडवरती होता. मला याला 1 तास तरी लागला, तर 1 तास या लोकांनी या सापावरती लक्ष ठेवलं. तर मित्रांनो आपण याला सुरक्षितरित्या बरणीत पॅक करून पर्यावरणच्या एरियात सोडून देऊ. माझं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र कल्पेश साळुंके नावाने यूट्यूबवरती. माझं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आवाज ऐकू येतोय का तुम्हाला त्याचा बारीक बारीक? काळी ते मस्त आहे एकदम. प्रॉब्लेम येतो. फाटा मोठा होतोय तो फाटा. काठी टाका त्याला, काठी टाका. अरे तो पुढचा एक टोक मी अडून दाबतो, पुढून कोणी दाबीन का त्याचं तोंड? मोठा टोकर घ्या. नाही अडून दाबतो, नाही अडून मी दाबतो, पुढून फक्त एकदम तोंड दाबतो. अरे मोठा टोकर घे, पुन्हा काय तोंडाचा मी अडून दाबतो पहिले त्याला. अंगावरी ना पुढून दाबी ठेवला, दाबी ठेवला. तर पाहू शकता मित्रांनो किती ॲग्रेसिव्ह आहे. धामण सापाचं हेडकॅश तर आम्ही सर्पमित्र कोणीच करत नाही, पण तो जास्त ॲग्रेसिव्ह असल्यामुळे त्याला मला हेडकॅश करावा लागला मित्रांनो, कारण की तो शांत व्हायचा नावच नाही घेत होता. तर याला आपण सुरक्षितरित्या बरणीत पॅक करू आणि पर्यावरणामध्ये रिलीज करू.
ते बरणीतून उलटी टाकणी पडेल ते काम मध्ये लय अग्रेसिव्ह बरणीतली नरम आहे मी तेच म्हणतो झाकणीला आणायचं त्या पोतळी ठेवतील का त्याला मी म्हणतो कोण पाणी घेतो बरोबर तर ते पोतळी पे आकाय ना पुरे आणली नाही तोंड जाणार नाही का आता सर्दी वातावरण आमच्या बरोबर आला दुसरी गाव बरणी आहे तर त्याचा अभिनय होणार डिवार आहे किलो मोठी भरणी घे मोठी आणमेट आलो चौडी काटन टेप मशीन पाहिजे पण आणतो नाही काटन टेप बी असलं का कडक मधली त्या मग जात असणारच ना पुढे होता पोर्टे शाळेत हिंदू धरला तरी बी शांत होत नाही ते तर त्याची आई घरी आहे म्हटले ना. काय घाम काढला राव ठुलो चवळी आण बेटा चवळी घरून आले ब्लॅक कलरचे डोळे हा का बोल दादा पकडतो ना आणतो हो दादा हो भाऊ 2 मिनिटं थांब तो बन्नी आणतो 2 मिनिटं भाऊ व्हायरल नको वेळ कॅच करणं काय या सापाचं करणं कोण आहे बाकी सगळ्या पण त्याचा मी काबरा केलाय की तो काय या सापाचा जो ऍड कॅच करतो त्याच्यावर काय केस होऊ शकतो दामांचा नाही रे भाऊ काही माहिती टाकलं नको रे भाऊ पोरांना लयच नाही गेले बाबा अगोदर सांगितलं तर गेलेले सोडून काय ना गवळा हा करतोय तो आणि आवाज कसा कधी अरे टाकजा नको रे काळ्या कलरचे दात ते पोरांना याच्यावर टाकजा नको महिना सांगलं अरे तो फेसबुकचा कोण आहे त्यानं तुमचा नंबर टाकला गोल भाऊचा नंबर टाकी त्याला नाही म्हणे आले अरे कातोरा हे अर्धा घंटा झाले एक सारखं होतं तडी कातोर ते काही त्याला म्हटलं कातोर नाही दादा अजून बशिरा आलाय आपण म्हणत कातवर आहे पण कातवर नाही आहे एवढा गोंधळ होते तडी बशिरा आला इथला वेळ एक गड्ड आले थंड हवा भेटला थंड काय लागला खाली तुला पाहिलं कितलं माहिती फेकलाय बिन त्या तेव्हा दिसलं ते मला खाले त्याला मौत नसणार म्हणून ते नाही मी बी काबरा इतकं दूर की एवढ्या मोठ्या यायला एवढं मोठं व्हायला कमीत कमी आता 8 ते 9 वर्ष झाले लागले असते विचारायला आणि एका 5 मिनिटात वर गेलं असतं ते त्याच्यानं मी आला माहिती काम सोडलं अरे अजून याच्यापेक्षा मोठमोठं जनावर या पलाटे